महिला वर्ग या ठिकाणी दाखल झालेला आहे, काय नेमकी मागणी? सर्वप्रथम सर्वांना जय भीम आणि आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा। आज आम्ही इथे यासाठी आलेलो आहोत कारण आमची जयंती ही 14 एप्रिलला जयंती असली तरी वरळीमध्ये 3 दिवस जयंती साजरी होते आणि 3 दिवस साजरी जयंती होत असताना हे म्हणजे खूप वर्षापासून चालून आलेलं आहे। रात्री पण आम्ही आम्हाला सांगितलं की डीजेची परमिशन नाही म्हणून आम्ही डीजे लावला नाही, बँजो लावला तरी पण आम्हाला म्हणाले की 10 वाजले बंद करा। आम्ही त्यांच्याकडे परमिशन मागितली की आमची रॅली निघते 10 वाजता बंद होऊ शकणार नाही कारण आमची रॅली आहे। तर त्या रॅलीमध्ये पण त्यांनी आम्हाला अडवणूक केलं, म्हणजे तिथे पण थोडासा गोंधळ झाला। त्याच्यानंतर आता जर आम्हाला काल सांगितलं होतं की तुम्ही छोटे छोटे स्पीकर लावू शकता, तर आज आमच्या इथे प्रत्येक मंडळाने स्पीकर लावले, तर ते स्पीकर त्यांनी फोटो काढून घेऊन गेले आणि त्यांना आम्ही जीआर पण दाखवला की आमच्याकडे जीआर आहे, तुम्हीच सांगितलंय की तुम्ही म्हणजे तुम्ही छोटे स्पीकर लावू शकता आणि तेही स्पीकर त्याच घेऊन गेले। आता हे सर्व का झालं? हे सगळं त्याच्यासाठी झालं की तुम्ही आम्हाला जयंती करण्यासाठी तुम्ही अडवणूक करताय का आमची? आमच्या आज बाबासाहेबांच्या जयंतीसाठी जर आम्ही इथे आंदोलन करतोय हे आपल्या सर्वांसाठी लज्जास्पद आहे। सचिन भाऊ आहिरे, स्थानिक आमदार सचिन भाऊ आहिरे, त्यांच्याशी काही चर्चा करणार आहात का तुम्ही? सचिन भाऊ आहिरेंची चर्चा करणार, कशा चर्चा करण्याची? सचिन भाऊ आहिरे हा इतक्या वर्षापासून इथे आमदार आहेत, आमदार होते, त्यांनाही माहित आहे की इथे काय झालं, इथे जयंती साजरी कशी होते हे त्यांनाही माहित आहे। आणि तरी जर तुम्ही आमदार खासदार असून जर तुम्ही आम्हाला इथे सहकार्य करत नाहीत तर मग आम्ही तुम्हाला निवडून दिलंय, मग तुम्ही आम्हाला 3 दिवस सहकार्य करायला आहोत। तुम्ही पोलिसांजवळ बोला, तुम्ही सांगा सगळ्यांना समजून की इथे जयंती कशी होते ते, पण हे तसं होत नाही। त्याच्यासाठी आम्हाला इथे निदर्शन करावं लागतंय आणि मी आमच्या वरळी पोलीस स्टेशनला विनंती करते की प्लीज आमच्या जयंतीच्या 3 दिवसात आम्हाला चांगले साजरे करू द्या। निश्चितच या ठिकाणी आपण बघतोय की समस्त महिला वर्गाची एकच मागणी आहे की आम्हाला आमची जयंती जी आहे ती 3 दिवस आम्ही साजरी करतो। आपण आपल्यासोबत काही या ठिकाणी नागरिक जोडले, तर काय नेमकं प्रकरण आहे, काय नेमकी मागणी आहे? मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे, आज आंबेडकरांची जयंती आहे। त्याचं कारण आहे आमचा वरीला सिनियर आहे ना, तो एकतर मूर्ख आहे की त्याचा मूर्खाची भूमिका घेतोय, त्याचं नाव पाटील आहे। हां, आणि काय झालेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर जिवंत असल्यापासून इथे जयंती साजरी होते, नेहमी होते। आत्ता जो कायदा आलेला आहे नॉईज ॲक्ट 2000ला आलेला आहे, 2000 कायद्याच्या अगोदर पण जयंती साजरी होती, त्यावेळेला पण रेडिओ लागायचे, स्पीकर लागायचे। आत्ता जे कालच्या नोटीस निघालेल्या सर्व स्पीकरवाल्यांना तर नॉईज ॲक्ट 2000 प्रमाणे नोटीस काढलेले आहेत आणि त्या नॉईज ॲक्टमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की किती डेसिबलपर्यंत तुम्ही लावू शकता, परंतु या पोलीस यंत्रणेकडे वरीच्या कुठल्याही डेसिबल तपासण्याचं यंत्र नाही आहे। हां, तरी पण काल 13 तारखेला नॉईज चेक करायच्या अगोदर पहिलं गाणं तरी लागलं पाहिजे। गाणं न लागता काल त्यांनी सगळ्या मशीन उचलल्या। बाबा ते गुन्हा होऊ दे, तरी गुन्हा व्हायच्या अगोदर तो मशीन जप्त करतो, त्यामुळे हा सिनियर जो आहे ह्याला पहिल्यांदा इथून हटवलं पाहिजे, त्याच्या गुन्हे दाखल केले पाहिजेत, ही आमची पहिली मागणी केली पाहिजे। हां, ऐकून घ्या, ही पहिली त्याच्यावरती मागणी केली पाहिजे। दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, हा जो नॉईज ॲक्ट आहे ना 2000चा, त्याच्यामध्ये आत्ताच्या कोट केलेला आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 86 आणि नॉईज ॲक्ट 2000, त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की हे हॉस्पिटल ही शाळा आहे, ह्याच्यापासून 100 मीटर अंतरावरती सायलेन्स झोन येतो। या सायलेन्स झोनमध्ये 3 दिवसापूर्वी अंबानीचा प्रोग्राम झाला, त्या अंबानीच्या प्रोग्रामला सायलेन्स झोनमध्येचा प्रोग्राम झाला, तरी पण तिथे त्याला काही आडकाठी नाही केली। तर आमची सरळ मागणी आहे पोलीस सायलेन्स झोनमध्ये अंबानीचा कार्यक्रम झाला 3 दिवसापूर्वी आणि डीजे वगैरे झालं। हां, आणि तो कार्यक्रम झाला, त्याला ह्याच पोलिसांनी परवानगी दिली, हेच पोलीस स्टेशन हाच सिनियर याने परवानगी दिली। तर आमची सरळ मागणी आहे अंबानीने तुम्हाला जेवढे पैसे दिलेत त्याच्यापेक्षा 1 रुपया जास्त देतो, परवानगी द्या आम्हाला परवानगी दे, कळलं काय? कारण काय माहिती आहे का, तुला जर अंबानी विकत घेऊ शकतो तर आम्ही पण तुला विकत घेऊ शकतो। हां, ही आमची मागणी आहे। आणि ऐकून घे, हे लाईट बीट आमची मागणी नाही, तो आमचा हक्क आहे। असो नसो आम्ही स्पीकर लावणार, कळलं काय? ती जयंती आम्ही करणार, परवानगीच आम्हाला काय माहिती नाही, पण तुम्ही जर बोलताय पैसे घेऊन घ्यायचं आहे, आम्ही पैसे द्यायला तयार आहे, अंबानीपेक्षा 1 रुपया जास्त द्यायला तयार आहे। आपल्यासोबत काही अनेक महिला वर्ग देखील जोडला गेलेला आहे। आमच्या वडिलांची 3 दिवस जयंती झालीच पाहिजे, आमचा जन्म झाल्यापासून आम्ही जयंती बघतोय, 3 दिवस आमच्या बाबाची जयंती झाली पाहिजे आणि सगळ्यांचा अधिकार आहे। पोलिसांना हटवा, म्हणजे जो सिनियर आम्ही तर बोलतो, आमचा दिशा नाही। कार्यक्रम झाला, समोरच हॉस्पिटल आहे, 1 मिनिट, समोरच हॉस्पिटल आहे, समोरच शाळा आहे,
तेव्हा जी आतिषबाजी झाली, तेव्हा जे लेझर लाईट फिरले, तेव्हा त्या हिरानंदानी टॉवरला त्रास नाही झाला का? हे आम्हाला कारण काय सांगतात माहितीये का? हिरानंदानीनी तुमची कंप्लेंट केली आहे. कोण तो? ते हे जे टॉवर दिसतंय ते, मग त्याच्या टॉवर मध्ये एवढे आमचे लेझर लाईट जातात, एवढे असे जातात का? मग तेव्हा त्रास नाही झाला का? जांभोरीमध्ये जो कार्यक्रम होता तेव्हा, आणि मागच्या काही 15 दिवसापूर्वीच बऱ्याच अशा जयंत्या आणि बऱ्याच अशा गोष्टी झालेल्या आहेत. तेव्हा आठवडाभर स्पीकर चालू होते. तो सुद्धा करून देत नाही आम्हाला. वर्षातून एकदा सण असतो, तो सुद्धा आम्हाला करून देत नाही. 3 दिवसात आमच्या समाजामध्ये आमची जयंती एकदाच येते बाबांची ती पण, ज्यांनी कायदा ज्याच्या जयंतीला या पोलिसांनी हे केलेलं आहे. आमच्या पोलिसांना हटवा अशी मागणी देखील होते, जे मेन मुख्य पोलीस आहेत. पोलीस कोणत्याही प्रकारचं उत्तर द्यायला तयार नाहीयेत. ते फक्त आम्हाला समजूतने मागे मागच्या वर्षी तर अपशब्द वापरले गेले एवढ्या मोठ्या महापुरुषाबद्दल, आणि तेही एका लेडीजने. मग त्याचा बदला म्हणून तुम्ही हे सगळं करताय का? मग असंच आहे ना? असं वाटतं तुम्हाला? हो वाटतं, तसंच आहे. त्याचा बदला म्हणूनच तुम्ही हे केलेलं आहे. अजूनही ती लेडी पोलीस कामावर आहे. आम्ही तिचा राजीनामा मागितलेला, तो अद्याप त्यांनी दिलेला नाहीये. आणि हा त्याचाच परिणाम आहे की त्यांना त्यांना राग आहे ना, तो आता यावर्षी आमच्यावर काढतायत. तोच राग निव्वळ काढतायत. आता मोठ्या लेवलचे अधिकारी आले होते, पोलीस अधिकारी, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काय नेमकी चर्चा झाली? उत्तरं देत नाहीत ते, काही उत्तरं देत नाहीत ते. आमच्यापर्यंत आलेलेच. आमदार सचिन नायर देखील या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही काय आम्ही आहोत आणि आम्ही बघू म्हणजे लांबून बघू, समोर येऊन काही नाही. अगदी आजचा दिवस आमचा सोन्याचा दिवस. 2 दिवस त्यांनी घालवले आणि आम्ही 17 फुकट घातले ना वरती अंगावरती बाबासाहेबांमुळे. तेवढी तरी शरम असली पाहिजे प्रत्येकाला. आजचा दिवस आमचा इथे घालवला तुम्ही लोकांनी. आता टायमिंग दरवर्षी होत असते, आजच नाही झालेली. आम्ही सगळे नियम फॉलो करतो, तरी सुद्धा आमच्या बिल्डिंग खाली पोलिसांची फौज आणतात. आमची मुलं काय आतंकवादी आहेत का? दहशतवादी राहतात का इथे? हे काय चाललंय? हे पोलीस लोक मुद्दाम करतात आमच्या मुलांना आणि आम्हाला टॉर्चर करण्यासाठी. हे आम्हाला मानसिक त्रास देतात की इथं एवढं आम्हाला फक्त आमचा एवढा समाज आहे. आमचे कोणाचे भांडण आहेत का? मग तुम्ही आम्हालाच का अडवता? आमचे सामान उचलून नेता प्रत्येक वेळेला. आमच्या करतात. आम्ही काय आतंकवादी राहतात का इथे? का नक्षलवादी आहे का इथे राहणारे? कसं आहे, हे डीजे वगैरे बंद करून डीजेचा आवाज दाबण्याच्या अनुषंगाने बाबासाहेबांच्या अनुयायांची पूर्ण ताकद संपवण्याचा प्रशासन इथे प्रयत्न करत आहेत. तेव्हा हा विरोध जनता करणार. हे लोकांचं प्रेम आहे. गणपती असतात, या खुर्च्या टाकून बसतात मस्तपैकी. नवरात्रीला बसतात, ते चालतं. आमची 3 दिवसाची जयंती. हे कशाबद्दल चाललंय का? आजपर्यंत 33 जयंत्या जशा होतात तशाच झालेल्या. पण गेल्या वेळेची 34वी जी जयंती झाली, ज्या कॉन्स्टेबलने जे घोळ घातला, त्यांनी जे चुकीचे शब्द वापरले, त्याच्यामुळे त्याचा राग तो आत्ता करतात. आणि हे आम्हाला कळत नाही, असं कळत नाही. समजलं? बाबासाहेबांनी कायदा आम्हाला पण शिकवला. आम्ही पण त्या कायद्यावरच चालतो. आम्ही आतापर्यंत शेळ्या बनून नाही जगणार. जसं बाबासाहेब पोलीस म्हणतात की 10 वाजेपर्यंतच परवानगी आहे, त्यामुळे आम्ही नाही, पण आम्ही 10 वाजला इथंच. आज 8 वाजता त्यांनी रेडिओ बंद केलेले आहेत. काल त्यांनी सांगितलं नियमाप्रमाणे काल बंद केले, पण आज 8 वाजताच्या अगोदरच त्यांनी बंद केले. हे चुकीचं आहे की नाही? मग तुमचा 10 नंतरचा टायमिंग होता, तर 8 वाजता का बंद 10च्या आधीच पोलिसांनी तुम्हाला स्पीकर आणि सर्व काढत केलं? 8 वाजता बंद केलं. आमची दरवर्षी रॅली, आमची रॅली बंद करा. आणि दांडके घेऊन हे पोलीस लोक आले सगळे. काम करतात सगळे पोलीस. मुद्दाम सगळे. तर गिरीश हेच आहे की पोलीस जे आहेत त्या सर्व गोष्टी मुद्दाम करत आहेत. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलीस करत आहे. तर सूड भावनेने ही कारवाई जी आहे ती पोलिसांनी केलेली आहे, असं मत जे आहे ते वरळीतील या स्थानिक नागरिकांनी सांगितलेलं आहे. मात्र आता पोलीस नेमकी नागरिकांची समजूत काढतील का आणि नागरिकांची समजूत काढण्यामध्ये पोलिसांना यश येईल का, आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गिरीश.